साहेब काय वाटतं तुम्हाला? फाल्गुनी ताई तयार होतील का जायला? बोलून बघूयात तिच्याशी. त्यांना आधीच खूप अस्वस्थ आहेत. त्यांना जायचं नसेल तर आपण उगाच जबरदस्ती नको करूयात. म्हणजे नसेल जायचं तर नको पाठवूया. ठीक आहे, बघूया तिच्याशी बोलून काय म्हणते ती. फाल्गुनी ताई खूप हळव्या आहेत हो. आणि आधीच जे काही घडतंय ना त्याचं त्यांना खूप वाईट वाटतंय. मला तर हल्ली वागणंच कळत नाहीये तिचं. माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्या वागण्याचा विरोचकाशी काही एक संबंध नको. नेत्रा, तू जो कागद बाबांना सापडला होता त्याच्यावरचे ते शब्द आपण आबांना एकदा वाचून दाखवूयात नाही का? नको, मला भीती वाटते. बाबांबरोबर जे झालंय ते आबांबरोबर व्हायला नको. सॉरी, बरोबर आहे तुझं, यात रिस्क आहे जरा. नेत्रा, तर काय झालं? घर करताय. तू ये, बस जरा वेळ तिथे. सावकाश. एक मिनिट प्लीज. बस, पाणी. मित्र, काय झालं तुला? मी डॉक्टरांना फोन करतो लगेच. नाही नको, डॉक्टरांना फोन करण्याची गरज नाहीये. गरोदरपणात होतं असं. डॉक्टरच म्हणाल्या होत्या असं अधेमध्ये गरगरतं. नक्की बरं वाटतं ना तुला की बोलू डॉक्टरांची? नाही, खरंच नको. वाटेल बरं. बरं ठीक आहे, चल झोप आता. आराम करायचा असतो. साहेब बाकी काही ऐकणार नाही मी तुझं. आता फक्त आराम करायचा. झोपा शांतपणे. हे बघा, मी सगळं लिहून आणलंय. सारा कन्फ्युजन टाइम सहित सगळं लिहून आणलंय. लिहून आणलंयस? हो, नेत्राला ज्यूस दिला आणि तुम्ही मला इग्नोर केलं, ते सगळंच कन्फ्युजन मी लिहून आणलंय. पॉइंट नंबर 1, विरोचकाने मला पंपकिन आणायला पाठवलं होतं. मी गेले पण होते पंपकिन आणायला, पण नेत्रा आणि अद्वैत म्हणतात की मी नेत्राला ज्यूस द्यायला गेले होते. असं कसं होऊ शकते? पॉइंट नंबर 2, सांभाळू काकू प्लीज. मी पंपकिन आणायला गेले तेव्हा मी ऑनलाईन पेमेंट पण केला होता. हे बघा, माझ्याकडे टाइम पण आहे. हां बघ, बघा आहे ना. तो मी ज्यूस कसं देऊ शकते नेत्राला? पॉइंट नंबर 3, मी पॅसेजमधून त्याच्याशी फोनवर बोलत होते तेव्हा तुम्ही आला. मी भेटले तुम्हाला, मी तुमच्याकडून बोलायला आले, तुम्ही मला इग्नोर केला, हा करून निघून गेला नेत्राच्या रूम मध्ये. मी तिकडे पण आले तेव्हा पण तुम्ही मला इग्नोर केला. पॉइंट नंबर 4, नंतर मी तुमच्याशी याविषयी बोलायला आले तर तुम्ही बोलला की तुम्ही मला भेटलोच नव्हतो. पण आपण नेत्राला पण विचारूया ना. तुम्ही होते तिकडे, तुम्ही मला इग्नोर केलं होतं आणि तुम्ही बोलते की तुम्ही बाहेर गेला होता. असं कसं होऊ शकते काकुमा? मम्मी कसम खरं सांगते, मी असं सगळं झालंय तसंच मी सांगितलंय. बाळा, तुला भास तर नाही नव्हते? नाही काकुमा, मी लहान नाहीये, मला कळतंय सगळं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज. फाल्गुनी, तू म्हणतेस की तू नेत्राला ज्यूस दिला नव्हतास नाही. आणि मी घरात नसताना मी तुला घरात दिसले. हो काकुमा. असं कसं होऊ शकतं? आपण याविषयी नेत्राशी बोलूया.
तुला असं कसं वाटलं की मी तुझ्यावर रागवू शकते? थँक्यू काकूमा. तर थँक्यू काय? मला खूप टेन्शनच आलं या सगळ्यांचं. फाल्गुनी प्लीज नको घेऊस टेन्शन. आपण उद्या बोलूया ना नेत्राशी. नेत्रा शोधून काढेल नक्की काय झाले ते. बरं, तुझ्या म्हणण्यानुसार मी पॅसेजमधनं नेत्राच्या रूम मध्ये गेले बरोबर? हो पण ती मीच होते का ग? हो, सेम टू सेम तुम्हीच होते काकूमा. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळं माझ्यासारखं होतं. हो, ड्रेस पण, इयरिंग्स पण आणि टिकली पण लावली होती. फक्त तुम्ही माझ्याशी नीट बोलले नाही. तुझ्याशी नीट बोलले नाही असं होऊ शकत नाही फाल्गुनी. काकूमा पण आपण उद्या बोलूया नेत्राशी. नेत्र नक्की शोधेल. खरं तर इंद्राणीताईंशी बोलू शकलो असतो आता आपण, पण ते आता ध्यानाला बसल्यात. ठीक आहे, आपण उद्या बोलूया. तू नको काळजी करूस.